उपयोग करून तुम्ही हायकोर्टात काही ना काही होईना पण उभे मात्र राहतात. कोर्ट जरी घातला नसला तरी आज तुम्ही उभे राहिलात. पण तुमची मागणी काय? मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्यापासून तुम्हाला रोखायचंय? ज्यांना भारताचं संविधान माहीत असतंय, ज्यांना कायद्याची कलमं माहीत असतात, त्याला ऍक्ट म्हणतात, त्यांना फॅक्ट अवघड जात नसतंय. मी जरांगेंसारखा 4थी 5वी काय शिक्षण आहे त्याचं मला माहिती नाही, मी तसा नाहीये. तुम्हाला सांगायचं महत्वाची बाब ही आहे की व्हायलेंट आंदोलनाला भारतीय संविधान मान्यता देत नाही, स्वीकार करत नाही. जरांगेचा किस्सा आज माननीय उच्च न्यायालयासमोर वाचण्यात आला. कशा कशा प्रकारे घरं जाळल्या जातात, गाड्या फोडल्या जातात, कशा प्रकारे विटनेस्ड आहे सगळं भारत हिंदुस्थान सगळं. आणि त्या अनुषंगानं एक रिसेंटली जी घटना घडलेली आहे ती म्हणजे एका माळी समाजाच्या युवकाचा आंदोलनाला मोठं दाखवण्यासाठी खून करण्यात आला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरला. आणि तो खून नुसता खून नव्हता तर मराठा युवकांनी म्हणजे बलिदान दिलं असं सांगण्यात आलं. नंतर लक्षात आलं की तो अनाथांसारखा जगणारा म्हणजे एकटा अपंग होता, तो 10-12 वर्ष एक म्हणजे सेपरेटली राहणारा तो मुलगा, तो माळी समाजाचा आहे लक्षात आलं. आणि त्यानंतर सोशल मीडियावर तिथे चर्चा सुद्धा सुरू झाली की ही आत्महत्या नाही हत्या होती. तुम्ही मला एक सांगा, सोशल मीडियावर सुरू झालंय की ही आत्महत्या नाही तर हत्या आहे. सोलापूरच्या पंढरपूर दाखल गुन्ह्यामध्ये नेमकं काय म्हटलंय? कारण शेवटी कायदा महत्वाचा आहे ना. तुम्हाला सांगतो की आदल्या रात्री त्याला तोंडात मुतू म्हणून जाळत फेकतानाचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयासमोर आणलाय. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आहेत. त्यानंतर 3 फुटावर माणूस फाशी घेऊ शकत नाही हे दिसतंय. त्याच्यानंतर जीभ दाताच्या बाहेर नाही आहे, मध्ये आहे. त्याच्यानंतर डोळे बाहेर आलेले नाहीत, फाशी नाही, ती हत्या आहे हे स्पष्ट असताना सुद्धा हे पोस्टमॉर्टम मध्ये फाइंडिंग्स आले आहेत का? 100% डंके की चोट पे आलेले आहेत. आणि पोलीस कारवाई करत नव्हते. आणि म्हणून आम्ही 2 कारणं घेऊन जरांगे 26ला मुंबईत येणार. जरांगे येऊन मुंबईचं पीस डिस्टर्ब करणार जाहीर सांगताय. शेअर मार्केट टार्गेट करू असं जाहीर सांगताय. मंत्रालय सांकेतिक भाषेत बोलतंय, मंत्र्यांच्या घरात घुसू म्हणताय. आमच्यासारख्यांना जे विरोध करतात त्यांचे घर तर नुसते जळत नाहीत तर मुंबईत परत येऊन दाखवू अशा धमक्या देतात. तुम्ही जे बोलताय ते सिम्पटम्सवर बोलताय. मुळात तुम्ही जी फौजदारी रीट याचिका दाखल केलेली आहे ती जरांगे यांना मुंबईत येऊन रोखण्यासाठी का या प्रकरणामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी? दोन्ही कारणासाठी. जरांग्याला मुंबईमध्ये येऊ देऊ नये, त्याला रोकावं, मुंबईला सेफ ठेवावं. मुंबईची जीडीपी, सामान्य कष्टकरी, बूट पॉलिशवाला, फळ विक्रेता, हे जी सगळी आमची जी मुंबईतली माणसं आहेत या सगळ्या माणसांना सुरक्षित मुंबई असावी. मुंबईत ही वैश्विक मुंबई आहे, ही आर्थिक राजधानी आहे, इथे कुणालाही त्रास होऊ नये याच्यासाठी जरांगेच्या जुन्या ऍक्टिव्हिटीज पाहता त्यांना प्रोहिबिट करावं. त्यासोबतच जरांगे आणि त्यांच्या साथीदारांवर 302चा गुन्हा दाखल व्हावा. या दोन्ही कारणासाठी ही याचिका. हो, मान्य आहे दोन्ही कारणासाठी. पण तुमचं नेमकं म्हणणं काय आहे की म्हणजे की मनोज जरांगे पाटील त्या माळी नावाच्या युवकाच्या मृत्यूला जबाबदार कसे? थेट जिम्मेदार आहेत, थेट ग्रुप्सवर चर्चा आहेत. म्हणजे 302-34 हे जे लोक आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की नॉट ओनली द डायरेक्ट व्हायलन्स करणारा माणूस जिम्मेदार आहे तर मास्टर माइंड जिम्मेदार आहे. त्याच्यानंतर